शहरातील कदम ज्वेलर्स या ठिकाणी सोनार कारागीर म्हणून काम करणारे संतोष टाक दिनांक 16 डिसेंबर रोजी बारडपासून मुदखेडकडे येत असताना सीता नदीपासून काही अंतरावर असलेल्या वळणावर अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जब्बर धडक दिल्याने आणि टिप्परचे दोन्ही चाके संतोष टाक यांच्या पायावरून गेल्याने दोन्ही पाय जागेवरच निकामी झाले होते आणि गंभीर अवस्थेत पडलेल्या संतोष टाक यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। नांदेड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मुदखेड पोलीस ठाण्यात आणून संबंधित अवैध रेतीची वाहतूक करून मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यासाठी टिप्परसह चालक आणि मालकावर कार्यवाही करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर चौकात अँब्युलन्स येताच घेराव घालून पोलीस प्रशासनास व महसूल प्रशासनास ताबडतोब कार्य करण्यासाठी संतप्त होऊन जमावाने मागणी केली असता स्थानिक पुढाऱ्यांनी घेतली दंडात्मक कार्यवाहीची हमी दिल्यानंतर प्रेत अंत्ययात्रेसाठी घरी नेण्यात आले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।